बडेकरकडे गेलो मी आणि बडेकरांची खाजगी गाडीवर महापौरांचा लोगो आणि मग लोगो होता, तर मग ती लोगो त्या गाडीवर होता, त्याची मग मी प्रिंट काढली आणि त्या प्रिंट मध्ये सगळं त्याचे डिटेल आपल्याला मिळाले आणि ते बी मी माझ्या जो मी फेसबुकवर आणि त्या ट्विटर पोस्ट टाकली त्याच्यावर दिसतं. मग जर आमच्या महापौरांची अस्मिता, आमच्या पुणेकरांची अस्मिता बिल्डरच्या दारात जर घाण ठेवणं असेल तर ह्याचा दाब विचार नाही करतोय तुमचं माझं सगळ्यांचं. आणि मग हे उचलत असताना त्यांनी फक्त एकच वाक्य त्यांनी आता तोंडपाठ केलं, सकाळी उठले की वैफल्यग्रस्त आणि निवडणुकीत पडले. हे 2 वाक्य आता सध्या पुण्यामध्ये प्रचलित झाले. पुन्हा तुमच्यावरती आरोप केलाय जी गाडी महापौर असताना तुम्ही वापरत. अरे बाबांनो, अरे ऐका ना, अरे बाबांनो, मला एक कळत नाही. रोज सकाळी तुम्ही तिथं जाता, ते खोटं बोगस काय ती ट्विट करतो तो बाबा आणि तुम्ही त्याच बातम्या चालवताय. आता मी तुम्हाला सांगतो, मी 2 वेळा स्पष्टीकरण दिलं, आज शेवटचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो. मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा रे बाबांनो, उगाच काय ती कशाला लावताय. गाडी बरोबर, मी तुम्हाला सांगतो, पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली 2.5 वर्ष, महानगरपालिकेची गाडी वापरली नाही. राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी. गाडी कुठली आहे? बडेकर प्रॉपर्टीज. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलंय की मी या पार्टनरशिपमध्ये मी पार्टनर आहे. त्या पार्टनरशिप मधली माझी गाडी मी वापरली, मी स्वतःची गाडी वापरली, स्वतःचं इंधन वापरलं. अरे बाबा, इतका कृतज्ञ का होताय? पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की एक महापौर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी 2.5 वर्ष वापरली. बाबांनो, ही बातमी अशी करा, ही निगेटिव्ह करू नका. उगाच रोज काहीतरी चाललंय, एक वेळ लागलेला काय म्हटलं विकृत मनोवृत्तीचा माणूस रोज काहीतरी बोलतो, तुम्ही रोज बातमी करताय.